हे एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सर्वात आधी तर मी तुम्हाला हे म्हणते की आजचा ब्लॉग खूप एक्सायटेड राहणार आहे. मे बी हा टायमावर एडिटिंग आणि अपलोडिंग होईल, शुअर नाही सांगत पण होईल. आणि व्लॉग स्टार्ट करायचा विचार नव्हता माझा, पण मी व्लॉग स्टार्ट केला आहे कारण आपण आलो इथं एन्जॉय करायला, तर आपण आपले मोमेंट शेअर करायलाच पाहिजे. म्हणून मी हा व्लॉग स्टार्ट केला आहे. आणि ॲज युजल माझ्या मोबाईलचा स्टोरेज फुल आहे, सो मी माझ्या हस्बंडचा फोन घेतला आहे आणि व्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि आम्ही कुठं आलो आहे, कुठल्या फार्मला आलो आहे, कुठल्या विल्लाला आलो आहे, कोणाचा विला आहे, काय रेट्स आहे, कसा आहे, हे मी तुम्हाला पूर्ण शेअर करणार. पूर्ण विलाचा टूर देणार. आणि तुम्ही आजचा व्लॉग खरंच एन्जॉय करा. आणि आजचा व्लॉग एन्जॉय करा आणि मी तुम्हाला पूर्ण विला टूर देते आणि काय रेट्स आहे, कसं आहे, हे मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्हाला कधी असं काय वाटलं तर मला नक्कीच कमेंट करा, तर मी तुम्हाला ते सांगणार की हा विला कुठं आहे. आणि मी निवांत इथं बसलेली आहे, सर्व बाहेर आहेत आणि मला येऊन फक्त 5 ते 7 मिनटं झाले आणि मी रिलॅक्स फील करते. रिलॅक्स ह्यासाठी फील करते कारण की या रूममध्ये कोणच नाही आहे, मी एकटीच आहे. आणि रूम खूप छान आहे, मोठे मोठे रूम आहे, छोटे रूम नाही आहे. आणि खूप सारे शूटिंग मी ऑलरेडी केली आहे की मी मागे कुठं गेली होती, मागच्या पण फार्मला गेली होती, तर तिकडलं पण मी अजून काय अपलोड केलेलं नाही आहे. पण शुअर मी नेक्स्ट ट्रिपच्या आधी ते व्हिडिओ टाकणार, कारण की मला मोबाईलचा स्टोरेज पण तर नील करायचा आहे ना, स्टोरेज कट करायचं आहे, कारण की नेहमी स्टोरेज फुल राहतो आणि मला बाहेर जायचं, त्याला मला स्टोरेज लागणार आहे. आजचा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही. आज काय काय दिवसभरात आम्ही करू हे तुमच्यासोबत शेअर करूया आम्ही. सर्वात आधी तर बॅकग्राऊंड बघा, आणि ही आमची गाडी फॉलो मी आली. सही आमची न्यू कार. आम्ही इथं थोडे फोटोज वगैरे घेतो, मग मी तुम्हाला विला टूर देते, ठीक आहे. गाईज, माझ्या नवऱ्याला फोटोज काढायचे, सर्वात आधी मी त्यांचे फोटोज वगैरे काढते. वातावरण खूप छान नाही, खूप ऊन आहे. वातावरण सकाळी छान होतं, आता खूप ऊन आहे. आता आम्ही थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करू आणि असं काढू आपण, असं गोरे दिसू. असे गोरे दिसू का? ओके सर. तुम्हाला इथं मस्त बसली आहे मी, छान. फार्मचं नाव ॲक्च्युली स्टोरीजवर लावणार आणि आता तुम्हाला विला टूर देते. रील नाही अपलोड करणार, ठीक आहे. चला विला दाखवते तुम्हाला. नंतर लगेच हा एंट्रन्स आहे, छान आणि सेफ. एक हा स्पेस आहे, ओ इग्नोर, हा एक स्पेस आहे. त्याच्यानंतर हा एक रूम आहे. त्याच्यानंतर हा एक रूम आहे. एक मिनटं, मी लाईट्स ऑन करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हां काय बेटा, खा बेटा, थांब जरा. अरे हा एक रूम आहे, अजून असेल ना लाईट. मस्त छान रूम आहे. तुम्ही इथं लाईट लावा किंवा नको लावा, सर्व काही छानच दिसणार आहे. लाईट बंद कर दो. नाही तिकडच आहे, हे नाही आहे. थँक्यू. ह्या रूमला बघा, पूर्ण लाईट लावतो आता आम्ही आणि तुम्हाला दाखवतो. म्हणजे मला बोलायचं तात्पर्य हे आहे की लाईट नाही लावली तरी उजळ येतो खूप. पुढं चला, आपण जाऊ किचनमध्ये. हा डायरेक्ट आहे किचन. खूप आईस्पाईस आहे, खूप मोठा आहे. म्हणजे तुम्ही इथं एक छान पद्धतीची अशी रील शूट करू शकता आरामात. असा हा एक किचन आहे.
त्याच्यानंतर हा एक मस्त मिरर आहे. सर्व क्लीनलीनेस आहे, सर्व क्लीन आहे. वॉश मोठा आहे. लाईट चालू करू का? ठीक आहे. सीन पण दाखवला. हा तुम्हाला सब दिखाया है मैंने. हा कंटिन्यू माझा नवरा आहे आणि हे इथून ही गाडी निशांतची आहे. निशांत कोण आहे हे मला माहीत नाही आहे, पण असेल कोणाची तरी. गाडी छान आहे. ठीक आहे. आणि हा एक स्मॉल स्पेस गार्डन दिलेला आहे. केअरटेकरच्या जागेत टेक केअरची आहे. कळालं मला. हा एंट्रन्स आहे जिथून मी तिथं आतमध्ये घुसली होती. पूर्ण विलाचा ग्राउंड फ्लोअर तुम्हाला टूर देत आली आहे. आता आपण वर जाऊ. ठीक आहे. गार्डन पण दाखवलं आहे. त्याच्या पलीकडे पण अजून आहे. इथे पण आहे, दाखवते. हा एक स्पेस आहे. आम्ही सर्व चाललो. कुठं चालले? आम्ही चाललोय पूल पार्टी. इथे झुला होता, तो आता झुला निघून गेलाय. कारण की मे बी हात तुटला असेल किंवा अटॅच केला नाही. हे बघा तिथं हॉल आईस पण आहे. पाईस आहे. हे बघा तिथं तुम्हाला hall पण वरचा वरून लुक दाखवते कसा वाटतंय. पूर्ण ऑल ओव्हर. आहे. खूप मस्त. ते बघा तिथं पूल पण आहे आणि खूप झाडं आहेत. त्या एंडपर्यंत हा फार्म आहे. ठीक आहे. म्हणजे खूप मोठा फार्म आहे. आणि त्या साईडला एक नदी आहे. त्याच्यात नंतर एक नदी आहे. चला, चलते ना. चला ना. हा एंट्रन्स, हा रूम खूप मोठा रूम आहे. बेड वगैरे सर्व क्लीन आहे. सध्याला हा आमचा पसारा आहे. आणि असं काही बेडरूम आहे. हा वॉर्डरोब आहे. छान. ही मी आहे मस्तपैकी. ही मी आहे. आज मी स्लिम दिसते, अशी मी फॅट दिसते. मी अशी आता बारीक वाटते आज. वाव, बारीक वाटते मी. काय बोलतात त्याला? फिट चेक. विंडो आहे. हे आपलं नाही आहे, पण हे चांगलं आहे दिसायला. ठीक आहे. चला इकडला वॉशरूम दाखवते तुम्हाला. इथे परत मी आहे. छान वॉशरूम वगैरे बघा, सर्व क्लीन आहे. काय असं एकदम पाण्याची वगैरे सर्व सुविधा आहे. ठीक आहे. चला तुम्हाला दाखवू खालचा एरिया, पूलचा एरिया. चला जाऊया. चला, बरेच लोक पूलमध्ये गेलेत. आपण पहिले व्हिडिओ शूट करू, मग जाऊ. ठीक आहे. एक मिनटं, इथं मिनी गार्डन 2 दाखवते. हा तिथपर्यंत आहे. मी फुल एकूण एक डिटेलिंग टाकते, समजलं का? म्हणजे तुम्हाला कळायला. हा परत इथं एक रूम आहे. रूम हा म्हणजे आहे ज्यांचा हा फार्म आहे त्यांचा हा रूम आहे. ओके. पण इथं काही असं हे नाही आहे की तुम्ही हे यूज नाही करू शकत, ते यूज नाही करू शकत. नाही, तुम्ही सर्व काही करू शकता तिथे येऊन. है ना? मस्त. हे बघा, इथे दुसरा गार्डन स्टार्ट होतो आहे. इथं हा लुक आहे. आईच्या गावात लई पाय जळत आहेत. खूप छान. हा आत्ता तयार केलेला आहे, कारण की आम्ही लास्ट टाईम आलतो तेव्हा नव्हता. पण हा खूप सुंदर वाटतं आहे आणि झाडं पण छान वाढलेले आहेत. ग्रीनरी खूप आहे. तुम्हाला जर ग्रीनरी एन्जॉय करायची आहे तर व्हेरी वेलकम. हे बघा. आणि ह्या मुली. ए चप्पल दे ना मला. ए गिन्नी. आई का ग? माझे पाय नाही होत. पुरत मग त्याला पकड ना. चला.
चला आपण खालून बघून येऊया. तुम्हाला एवढा मोठा फार्म यूज करायला भेटणार जे तुम्हाला कुठंच नाही भेटणार ॲक्च्युलीमध्ये. जे मी एक्सपिरियन्स करते त्याच्याने मी सांगते. हे बघा फुलं, लास्ट टाइम आली होती तेव्हा खूप छोटे छोटेसे होते, आता खूप सुंदर वाढलेले आहेत झाडं. इथूनचा तुम्हाला बॅक साईडचा व्ह्यू पण दाखवते. हां बघा हा गेट. सो मी तिथं मागच्या साईडला गेली मी ह्याच्यासाठी की तुम्हाला व्ह्यू दाखवतो माझा. सो मी तुम्हाला शो करते सर्व. स्टोरेज फुल नाही झाला आहे, टेम्परेचर जास्त दाखवते. सो मी तिथं जाऊन तुमच्यासोबत बघतायत किती आयस्पाईस रूम आहे. आणि सिरियसली म्हणजे खूप बजेटमध्ये आणि मी तुम्हाला रेट्स नंतर सांगेन तर तुम्ही बोलणार बापरे एवढं स्वस्त, समजलं का. सो मी आता तिथं तुम्हाला दाखवणार होती बॅक साईडचा व्ह्यू, पण तिकडं हे झालं, फोन हीटिंगवर गेला. सो तिकडलं काही शूट झालं नाही. मी जायचं आधी तुम्हाला दाखवणार नक्की. सो चला भेटू आपण थोड्या वेळानंतर. प्रेम आंबा पडणार डोका फुटणार तुझ्या आतमध्ये. अरे साइड में से सेल्फी तो ले, उसको अंदर आ. ऐसा क्या कर रहा है तू? मेरे मोबाइल से ले रही है. हाँ तेरा 1% है, शैतानी है. फिर अभी कहाँ 1+? आणि बाय पण बोलून द्या. यूट्यूब पे डालेंगे बाबू को टैग. नो मैं नहीं आई हूँ बाबू. हम लोग बस ऐसे पीछे के रोड पे घूमने जा रहे थे. मैं डाल दूंगी.